लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धारदार शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या समजावण्यास गेलेल्या महिलेच्या शेजारी उभ्या असलेल्या तिच्या नातीवर हल्लेखोर धावून गेला। महिला मध्ये पडताच त्यानं तिच्यावर प्राणघातक हल्ला करून चाकूनं वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्र्यंबक रोड येथील उत्कर्षनगर भागात हा प्रकार घडलेला आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की उत्कर्षनगर येथील रहिवासी मंदा गुंबाडे या गुरुवारी सायंकाळी 6 वाजता घरासमोर बसलेल्या होत्या। त्याचवेळी अचानक याच भागात शिवा दिलीप परदेशी हा हातात चाकूसारखे धारदार हत्यार घेऊन परिसरातील रहिवाशांना शिवीगाळ करत दहशत निर्माण करत होता। लहान मुलांमध्ये आणि उभ्या असलेल्या महिलांमध्ये भीती निर्माण झालेली बघून गुंबाडे यांनी संशयित परदेशी यास समजवण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी तो गुंबाडे यांच्या शेजारी उभ्या असलेल्या त्यांच्या नातीच्या अंगावर धावून गेला। वेळीच गुंबाडे यांनी नातीला वाचवत बाजूला घेतले, मात्र तोच परदेशीनं गुंबाडे यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला। नागरिकांनी तातडीनं त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।